नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार. नयनाला आबांनी 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करायला डॉक्टरकडे जा असं सांगितलेलं असतं आणि ती हट्ट करते की माझ्याच ओळखीच्या डॉक्टरकडे जाईल, तुमच्या नाही. मग हे सगळं खूळ खरं तर कलाने काढलं. त्यांच्या डोक्यातही कलानेच टाकलं म्हणून तिचा संताप होत असतो. कलाबद्दल तिच्या मनात खूपच वाईट वाईट विचारही येत असतात. आता काय करावं तिला सुचेना. मग ती तिच्या एका मित्राला फोन करते जो डॉक्टर असतो. त्यालाही त्याने प्रेमाचे खोटे स्वप्नही दाखवलेले आहे. त्याला ती म्हणते, माझ्यासाठी प्लीज मला रिपोर्ट बनवून देशील का सोनोग्राफीचे तू खोटे. तेव्हा तो म्हणतो, तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, तू सांग कधी पाहिजे आणि लगेच येऊन घेऊन जा. ती त्याला थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते. इकडे आज सकाळी ना बघितलं ना तू, कला तुझी बहीण कशी करत होती, ती ना काहीतरी लपवत आहे आपल्या सगळ्यांपासून असंही आद्वेग सांगत असतो. कला म्हणते, आता हे काय नवीन खूळ काढलं तू काय तिच्याकडे लक्ष देतोय. मग आद्वेग सांगू लागतो, आपल्या चांगला एवढा मोठा डॉक्टर आहे त्याच्याकडे तुझ्या बहिणीला जायचं नाही आणि जायचं तर जायचं कुठे, तिच्याच मित्राकडे. असं का, आपल्यापासून ती नक्कीच काहीतरी लपवत असेल बाळाबद्दल. मग नैना काय लपवत असेल असंही कलाला आद्वेग विचारू लागतो. आणि इकडे संध्याकाळी ना आबा नैनाला आणि राहुलला विचारतात, डॉक्टरकडे गेले का, सोनोग्राफी रिपोर्ट आणले की नाही. आबांनी आता नैनाला थेट प्रश्न केला. नैना म्हणते, हो आबा काढले आहे, उद्या परवा देईलच, मी आणले की लगेच तुम्हाला आणून दाखवेल. आणि लगेच तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. हे सगळं त्या बिंडोक कलामुळे होते. तिच्यामुळेच इतका मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सारखी आबांसमोर सोनोग्राफी करते. तिला टेन्शन आलेलं असतं. राहुल आणि एक दिवस नैना ऑफिसमध्ये जातात. तिथे स्वामीनाथन सरांकडनं मॉडेलिंगची ऑफर आलेली आहे नैनाला. आता नैनाला ती मॉडेलिंगही करायची आहे. मग ती मॉडेलिंगची ऑफर आल्यानंतर आता ती कलाला मी अजिबात कळू देणार नाही, नाही तर ती चोंबडेपणा करेल आबांसोबत आणि आबा लगेच मला म्हणतील की तू ना दिवस असताना अशी मॉडेलिंग करू शकत नाही, आपलं घराणं काय असं तसं म्हणत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता राहुल तिला साथ देत आहे. राहुल म्हणतो, मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, तेव्हा तू हवं ते कर तुला. ती म्हणते, खरंच तू माझ्यावर किती प्रेम करतो. ह्या घरात इतके कपल आहे पण तुझ्यासारखा जीव लावणारा नवरा ह्या घरात कुणाचा आहे. फक्त तूच एक आहे ह्या घरामध्ये जो बायकोला इतकं प्रेम करतो. आणि हॉलमध्येच असताना ती त्याच्या गालावर किस करते आणि त्या क्षणाला आबा त्यांच्या रूममधनं बाहेर येत असतात आणि बाहेर त्यांची नजर पडते ती राहुल आणि नैनावरती. ते पाहिल्यानंतर त्यांचा तर संतापच होतो आणि पाठीमागून त्यांच्या कला येत असते. कला लगेच नैनाला हाक मारते आणि नैना, ताई तू असं काय करते, तू हॉलमध्ये बसलेली आहे, हे जे काही तुमचे थेरच आले आहे ते तुमच्या बेडरूममध्ये करायचे. भान ठेवायचं, आपण मोठ्या कुटुंबात राहतो, जॉईंट फॅमिली आहे आपली, तेव्हा रीतसर वागायचं. हे असले पांचट चाळे तुमच्या रूममध्ये करायचे, असे सार्वजनिक ठिकाणी करायचे नाही. असंही ती फाडफाड तिच्या बहिणीला बोलू लागते. तेव्हा नाही म्हणते, तुझा काय प्रॉब्लेम आहे, मी माझ्या नवऱ्यासोबत बसले आहे, त्यांच्याशी मी 7 फेरे घेऊन रीतसर लग्नही केलेलं आहे आणि असं काही आम्ही वेगळं करत नव्हतो, नवरा बायको असं करतातच. ती तिला सांगते, नवरा बायको असं करतात पण त्यांच्या बेडरूममध्ये, असं हॉलमध्ये सगळ्यांसमोर नाही करत. तेव्हा रीतसर वागायचं. तू चांदेकरांची सून आहे, तू थोडंसं भान ठेवायचं. तेव्हा ती म्हणते, हो ना, तुझा नवरा तुला असं काही करत नाही, तू माझ्यावर जळते. असं बोलल्यानंतर आबा लगेचच नैनावरती चिडतात. हे सगळं त्यांच्या दोघांतलं विषय आहे, तू याच्यात तोंड घालायचं नाही आणि त्यांनी कसं वागावं आणि कसं नाही ते ठरवतील. पण तुझं हल्ली तोंडही खूप सुटलं आहे, वागण्यातही ताळमेळ नाही. हल्ली तुला काम नाही ना, म्हणून तू असं काहीतरी विचार करत बसलेले असते. तेव्हा कला आबांना म्हणते, जाऊ दे आबा, जे काही झालं ते विसरून जा, नका तिच्याकडे लक्ष देऊ, ती नेहमीच असं माझ्या विरोधात बोलत असते. पण आबा मात्र खूप चिडलेले आहे. आबा काही केले ऐकायलाच तयार नाही. कलाचा झालेला अपमान मला अजिबात सहन होणार नाही. राहुल, तुझ्या बायकोला ना तू आजपासून समजून सांग आणि तिला नीट वागायची कशी रीतभात आपल्या घराण्याची समजून सांग. आता कलाला बोलल्यामुळं आबांना खूप राग आलेला असतो नैनाचा. नैनाला त्यांनी एक शिक्षा दिलेली आहे की आज सगळ्यांचा नाश्ता पाणी सगळं काही तूच पाहायचं, सगळ्यांना काय हवं नको. आता आद्वेगलाही खूपच वाईट वाटत असतं की कलाबद्दल नैना इतकं घाणेरडं बोलते, त्याच्यामुळे त्यालाही वाईट वाटलेलं असतं. पण आबांनी आता नैनाला सांगितलेलं आहे, सगळ्यांचं जेवण नाश्ता होईपर्यंत किचनमधून हालायचं नाही, हीच तुझी शिक्षा. असं म्हणत चल आता कामाला लाग, किचनमध्ये जा, असंही सांगतात आबा नैनाला. तेव्हा नैना तिला मदत करत असते. भांडीने, ग्लासने, पाणीने असं सगळं तिचं ठेवायचं काम चालू असतं. पण आबांना भाकर खायची असते, भाकर बनलेली नसते. मग ती घाईघाईने कला भाकर बनवत असते आणि त्या क्षणाला आता हिने माझ्या सगळ्या केलेल्या कामावर पाणी फिरवलं ना, आता हिची चांगलीच जिरवते असं म्हणत
नैना कलाला धक्का देते. धक्का दिल्यामुळे भाकर तर बाजूला पडली, पण कलाचा हात एकदम तव्यावरती शेकल्यामुळे खूपच जबरदस्तीला चटकाही लागलेला असतो. नैना लगेच तिची माफी मागते. माझ्याकडनं चुकून धक्का लागला, सॉरी, तुला बघू किती लागलं. ती ना तिला दाखवतच नाही आणि घाईघाईने पाण्यात हात धुते. पाण्यात हात धुवून झाल्यानंतर तिला खूपच वेदना होत असतात. ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तिला रडायलाही खूप येत असतं. चटका इतका जबरदस्त, इतका भयंकर लागलेला आहे याचा अंदाजही कोणाला ती येऊ देत नाही. आद्वेग बघतो की ही का रडत आहे, काय झालं असेल हिला. तो तिला विचारू लागतो, काय झालंय, इतकी खंबीर भांडकुदळ बाई असताना हिला कोण रडवू शकतं, काय झालं तुला रडायला. ती म्हणते, मी भांडकुदळ आहे म्हणून का मी रडू शकत नाही, मला वेदना होत नाही, मला चटका लागला आहे म्हणून मला खूप दुखते. तेव्हा तो तिला म्हणतो, असं काय काम करत होती तुला चटका लागेपर्यंत, तू बघू बरं कसं लागलं आहे. तेव्हा ती दाखवत नसते, हात लपवत असते. तेव्हा आद्वेग तिचा हात जबरदस्तीने खेचून घेतो आणि तिच्या हाताला किती जखम लागली पाहू लागतो. तेव्हा ती दाखवते. इतका मोठा चटका बघून त्याला तर खूपच भीती वाटते. इतका चटका, असं पाहत मी तुला ऑइंटमेंट करून देतो असं म्हणत मलम आणतो आणि तिच्या हाताला तो मलम लावू लागतो. ते मलम लावत असताना तिला खूपच जास्त वेदना होत असतात. तो त्याच्यावरती फुंकरही घालत असतो. ती ना हात सारखा खेचत असते, नको तो मलम, मला खूपच दुखते मलम लावल्यामुळे. पण आद्वेग तिच्या हाताला फुंकरही घालतोय. तिला सांगतो की अजिबात तू काहीच काम करायचं नाही. आणि खाली आल्यानंतर ती परत किचनमध्ये काम करायला जात असते. आद्वेग रजनी काकूला सांगतो ना, हिचा हात बरा होईपर्यंत तिला कोणीही काहीही काम सांगायचं नाही. बघ हिच्या हाताला किती मोठी जखम झाली तरी हिला काम करायचं असतं. तेव्हा ती म्हणते, मला असं बसून राहिलेलं आवडत नाही, काहीतरी करावं म्हणून मी थोडी मदत करण्यासाठी आले आहे, असंही ती सांगत असते. तेव्हा आद्वेग तिच्यावर फार चिडतो. अजिबात कामाला काकू हिला हात लावू द्यायचं नाही, गुपचूप आराम करायचा. कलाला आद्वेग सांगत असतो की तुला काही मदत लागली तर मला सांग, नाहीतर एकतर आबा माझ्यावर नेहमीच चिडतील की तुझी मदत केली नाही म्हणून, तुझं एक तर हाताला इतकं लागलेलं आहे. पण कला म्हणते, मला तुझी कुठलीच मदत नको, मी माझं मॅनेज करेल, तू का माझ्या मागे सारखं करतोय, मला ना खूप इरिटेट होत आहे. तेव्हा आद्वेग तिला सांगत असतो, हे बघ, एक तर तुझी मदत नाही केली तर आबा माझ्यावर रागवतील, तू एकतर कुणाला सांगणारही नाही, तुझं इतका हात दुखतोय तरी कुणाशी बोलणारही नाही, असंही आद्वेग तिला बोलत असतो. तेव्हा ती म्हणते, मला काही मदत लागली तर मी घरच्यांची मदत घेईल, तू ना अजिबात माझं टेन्शनच घेऊ नको, असं ती त्याला सांगत असते. तिथेही दोघांमध्ये वाद चालू असतो आणि तो तिच्याकडे बघतो, हाताला इतकं दुखतंय तरी ती कुणाला काही सांगणार नाही. पण त्याला तिची काळजी वाटत असते, इतकी तिची काळजी घेतोय आणि तिला ॲटिट्यूड पाहिला का तिचा, असं म्हणत आद्वेग तिच्याबद्दल बोलत असतो. इतकं जखम झाली, इतकं दुखतंय तरी हिला कामच करायची आहे घरातली. तो तिला बघतो की आंघोळ करून ती तयार होण्यासाठी आलेली असते, पण तिने साधीच साडी घातलेली असते. तिच्याकडे तो एक टक बघून घेतो आणि मग तो विचार करतो की आता आबांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं, आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे आणि त्या पाहुणे आल्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित तयारी करून या. त्यांच्यासमोर इतके मोठे प्रस्थ आहे ते ह्या कोल्हापुरातले, त्यांच्यासमोर असं गबाळ्यासारखं कोणी यायचं नाही आणि कलाची तू खास करून काळजी घे, असंही आबा त्याला सांगून गेलेले असतात. मग आबांनी सांगितलेले निरोप मी तुला सांगायचंच विसरलो, आबांनी चांगली साडी घालून वगैरे आपल्याला खाली तयार होऊन बोलवलेलं आहे, कारण आबांचं खूप छान मित्रही ते आहे, त्यांच्यासमोर आपल्याला आबा दाखवणार. ती म्हणते, मी माझं बघते कसं करायचं. तो म्हणतो, काय गं अशी करते, मी तुझी मदत करत आहे ना, हवं तर मी डोळे बंद ठेवल, कुणालाही काही सांगणार नाही, पण तुझी मदत तर मला करावीच लागेल, कारण नाहीतर आबा माझ्यावर चिडतील. तिला साडी नेसवण्यासाठी आता आद्वेग मदत करतो. ती सगळं काही करते पण तिला मिऱ्या वगैरे काही सेट करता येत नसतात. मग आद्वेग सगळं काही तिचं पिनअप वगैरे करून देत असतो. तिला छानशी साडी घालून देतो आणि तिच्याकडे तो बघतही नाही, व्यवस्थित साडी छान तिला नेसवून देतो. नेसवल्यानंतर ती त्याला म्हणते, तू माझी एवढी मदत केली, खरंच खूप छान साडी नेसवली आहे, थँक्यू, असं म्हणत दोघंजणं एकमेकांकडे पाहतात. तितक्यात त्याचा मोबाईल खाली पडतो. आद्वेग तो घेतो आणि दोघांची टक्कर होते. आद्वेग बडबड करू लागतो आणि कला त्याच्या तोंडावर हात ठेवते, किती बोलशील. ह्या सगळ्या घटनाक्रमाने खरं तर नयनामुळेच आद्वेग आणि कला खूपच जवळ आले. दोघांमध्ये एकरूपता आली, त्याच्याने त्यांच्यामध्ये प्रेमही निर्माण झालं. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.